नमस्कार. इथं मी चकली बनवलेली आहे मुलांना देण्यासाठी. तर ही चकली भाजणीची नाही, तर ही इन्स्टंट चकली आहे. आणि चकली एकदम अशी आहे ना कुरकुरीत झालेली आहे मस्त. हे बघा, मस्त अशी आहे ना कुरकुरीत झालेली आहे मुलांना खाण्यासाठी. तर चला आपण व्हिडिओत पाहूया मी ही चकली कशी बनवली आहे ते. चकली आपण आहे ना नेहमी लाल तिखट घालून बनवतो, पण आज मी ना थोड्या वेगळ्या पद्धतीने चकली बनवणार आहे. तर त्यासाठी आहे ना हा लसूण घेतलेला आहे. त्यानंतर ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ही कोथिंबीर घेतलेली आहे. आता ना ह्याची ना बारीक पेस्ट करून घेणार आहे. इथं मी आहे ना ही हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट करून घेतलेली आहे. आणि आता हे मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि 1 वाटी हे पोहे घेतलेले आहेत. हे घेतलेले आहेत अर्धी वाटी डाळे. आता हे पोहे आणि डाळे मी बारीक करून घेणार आहे. हे पोहे आणि डाळे मी असे ना बारीक करून घेतलेले. हे बघा छान असं बारीक झालेले. आता इथे ना मी हा बटाटा घेतलेला आहे. बटाट्यावरची साल काढून घेतलेली आहे. थोडा मोठ्या साईजचा हा बटाटा आहे. तर आता हा बटाटा मी कापून घेणार आहे आणि बटाटाही मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. बटाटा मी कुकरमध्ये शिजायला घातला होता आणि मऊ असा शिजवून घेतलेला आहे. आता ना ह्याच्या मी बारीक अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आणि आता हा बटाटाही मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. थोडा मोठ्या साईजचा बटाटा होता, त्यामुळे जवळजवळ आहे ना 2 बटाट्याच्या जेवढ्या फोडी असतील तेवढ्या बटाट्याच्या फोडी पडलेल्या आहेत. एकाच बटाट्याच्या मोठ्या साईजचा होता थोडासा बटाटा. हे मोठंच भांडं घेतलेले आता हे, आणि आता ह्या मोठ्या भांड्यात एकाच वेळेस घालून मी हा बटाटा बारीक असं पेस्ट करून घेणार आहे बटाट्याची. इथं मी ना ह्या बटाट्याची अशी मऊसर अशी पेस्ट करून घेतलेली आहे आणि आता बटाटाही बारीक करून घेतलेला आहे. एकाच वाटीनं मोजून मी सगळं प्रमाण घेतलेलं आहे. तर हे ना 2 वाट्या तांदळाचं पीठ आहे. पोहे आणि डाळ मी जे बारीक केलं होतं आता तेही टाकून घेते. हे पोहे आणि डाळ्याचं पीठ आहे. आता इथं घेतलेली आहे अर्धा चमचा ही हळद. ही आहे धने जिऱ्याची पावडर. आता धने जिऱ्याची पावडर हे घालून घेते. 1-1.5 चमचा आहे ना मी धने जिऱ्याची पावडर घातलेली आहे. हा ओवा घेतलेला आहे. तर ना आता हा ओवा असा हातावरती ना थोडासा चोळून घालून घेते. हे मी घेतलेले तीळ, 2 चमचे मी तीळ घेतलेले. चकलीमध्ये ना आपण लाल तिखट तर नेहमीच घालत असतो, पण हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर घातलेली चकली खूप छान लागते. आणि हे घातलेले आवश्यकतेनुसार मीठ. आता आहे ना हे सगळे मसाले, हिरवी मिरची हे सगळे ना मी एकत्र असे ना मिसळून घेते. इथे ना मी हे तेल गरम करून घेतलेले. आता हे कडकडीत तेल आहे ना ह्याच्यावरती टाकून घेते. तेलामुळे ना चकली आपली खमंग आणि खुसखुशीत होते. हे जे तेल मी टाकून घेतलेले ते सगळ्या पिठाला लागलं पाहिजे. तेल गरम आहे म्हणून हे मी उलटून घेतलेले आणि त्यानेच मी ना असे ना पीठ एक कालवून घेणार आहे, म्हणजे पिठाला तेल लावून घेणार आहे. छोट्या चमच्याने 2 चमचे मी तेल घेतलं होतं. हे बघा अशा पद्धतीने ना मी सगळ्या पिठाला ना हे तेल असं लावून घेतलेले. उकडलेल्या बटाट्याची पेस्ट बनवलेली आहे ती मी आता घालून घेते आणि ह्या उकडलेल्या बटाट्याच्या पेस्टमध्येच मी हे पीठ भिजवून घेणार आहे. आवश्यकता लागली तर मग गरम पाणी म्हणजे उकळलेलंच पाणी घालणार आहे. आणि ना आता हे पीठ मी मळून घेणार आहे. मला गरज वाटली ना तरच मग ना थोडंसं उकळलेलं पाणी करून ह्याच्यामध्ये घालेल. आणि बटाटा बघा केवढा चिकट आहे. पेस्ट बनवल्यावरती ना बटाटा खूपच चिकट होतो. हे पीठ आहे ना मी हे बघा आता असं आहे ना मळून घेणार आहे.
सुरुवातीला आहे ना हा बटाटा जो होता तो सगळ्या पिठामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. नुसत्या बटाट्यामध्ये ना हे पीठ घट्ट होईल, त्याच्यामुळे आता आहे ना थोडंसं पाणी उकळायला ठेवते. हे बघा पीठ घट्ट होते, सगळा बटाटा मी मिक्स करून घेतलेला आहे. इथे ना हे पाणी मी उकळून घेतलेले आणि ना मी पाणी टाकून घेतलेले. जेवढं आवश्यक आहे तेवढंच मी पाणी घालणार आहे आणि पीठ मळून घेणार आहे. पाण्याला मी ना उकळी येऊ दिली होती चांगली. आता ना हे पीठ मी मळून घेणार आहे. आपण नेहमी जसं चकलीचं पीठ मळून घेतो ना त्याच पद्धतीने मी हे पीठ मळून घेणार आहे. हे असं आहे ना पीठ मळून घेतलेले मी. आपण जसं आहे ना नेहमी चकलीचं पीठ मळतो त्याच पद्धतीने ना मी हे चकलीचं पीठ मळून घेतलेले. इथे ना हे माझं चकलीचं पीठ आहे ना आता मळून झालेलं आहे. इथे ना मी चकलीचा शेवगा घेतलेला आहे आणि आता आहे ना हा एक पिठाचा गोळा घेतलेला आहे. आता मी चकली पिळून घेणार आहे. ही चकली आहे ना मी पिळून घेतलेली आहे आणि आता आहे ना गॅसवरती तेल तापायला ठेवलेले. इथे ना कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेले. तेल आता गरमही झालेले आणि आता चकली टाकून घेते. चकली बनवताना ना खूप कडकडीत तेल असलेलं चालत नाही, नाहीतर मग ना वरचा भाग तळला जातो, आतून कच्ची राहते, व्यवस्थित चकली तळली जात नाही. तर त्यामुळे ना मी मध्यम गॅस केलेला आहे आणि आता ह्या मध्यम गॅसवरती मी ही चकली तळून घेणार आहे. चकलीची एक बाजू तळली गेल्यानंतर पुढच्याही साईडने मी चकली तळून घेतलेली आहे आणि आता आहे ना ही चकली तयार झालेली आहे.